नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। फायनली कमळी ही महाजनांची नात आहे हे सत्य तर समोर आलेलं आहे। आणि कमळी महाजनांच्या घरामध्ये का आलेली आहे? कारण अन्नपूर्णा आजीला त्रास देणाऱ्या रागिनी आणि कामिनी यांची वाट लावण्यासाठी। कारण जेव्हा कमळीने एंट्री केलेली आहे, कारण कमळीने पाहिलेलं असतं की आजोबांनंतर आता ही कडू आजी अन्नपूर्णाला सुद्धा त्रास देत आहे आणि म्हणूनच कमळी आता आलेली आहे। त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळणार आहे की राजनने रागिनीची वाट लावलेली आहे, कारण रागिनी गौरीचा फोटो जाळत असते। हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण आपल्याच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। इकडे अनिका किती मूर्ख आहे हे बोलणं चाललेलं असतं। कामिनी म्हणत असते की बघ, मी तुला सांगते ना, आत्ताच त्या अनिकाला काही सांगायचं नाही, आपण तुझी लेक काही शहाणी नाहीये। खरं तर तिला ना जरा मेंदूचा भाग कमीच आहे। तेव्हा ती म्हणते नाही ग, असं काही नाहीये, तू काही पण बोलतेस। आहे माझी मुलगी हुशार, शिकेल हळूहळू। तेव्हा ती म्हणते बघायचंय का तुला, दाखवते तुला तुझी मुलगी किती हुशार आहे आणि काय करू शकते। असं म्हटल्याबरोबर ती म्हणते म्हणजे काय म्हणायचंय तुला? ती म्हणते बघ ना। मग ती अनिकाला बोलवते आणि तिला म्हणते सह्या कर। अनिका म्हणते नाही नाही, मी नाही सह्या करणार आहे या पेपर्सवरती। तेव्हा कामिनी म्हणते का? ती म्हणते नाही नाही, मी या प्रॉपर्टीची मालकीण होणार आहे आणि मग अशा मी कुठल्या पण पेपरवर सह्या नसतात करायच्या। आता मात्र खूप भारी वाटतं। रागिनी म्हणते बघ, अगदी बरोबर ओळखलं होतं ना। पण जेव्हा ती जे कॉस्मेटिकचा ब्रँड वापरते त्या ब्रँडचं नाव सांगता क्षणी ती म्हणते की हो हो, ती कंपनी आपण विकत घेणार आहोत ना, ठीक आहे, मग मी करेल ह्या पेपरवरती सह्या, असं म्हणत तिने सह्या केलेल्या असतात। आता मात्र इकडे कळलेलं असतं आणि तिने गडबडीमध्ये अशा पेपरवर सह्या करून गेलेली आहे की पॉवर ऑफ अटर्नी ही आता जेव्हा अनिका मालकीण होणार आहे तेव्हा पॉवर ऑफ अटर्नी ही आता कामिनीकडे जाणार आहे। म्हणजेच अनिका नावाला मालकीण असणार आहे, खरी मालकीण तर कामिनी होणार आहे। इकडे आता कॉलेजमध्ये अनिकाने बोंबाबोंब करायला सुरुवात केलेली असते। खरं तर अनिका बोंबाबोंब करते म्हणूनच इकडे कमळी आणि त्याचबरोबर ऋषी ह्या सगळ्यांना ह्या गोष्टी कळायला लागलेल्या असतात। मग मात्र आपल्याला पाहायला मिळतं की आता ऋषी कमळी सगळे विचार करू लागतात की ही जर प्रॉपर्टी अशा पद्धतीने पुढे गेली तर खूप अवघड होणार आहे, आपल्याला विचार करावा लागणार आहे आणि अन्नपूर्णा आजी ज्या आहे त्यांना सुद्धा त्रास होणार आहे या सगळ्या गोष्टींचा, असं ऋषीचं बोलणं चाललेलं असतं। त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की आता तो दिवस उजाडलेला आहे आणि त्या दिवशी आता कामिनी ही अन्नपूर्णा आजीकडे आलेली आहे आणि मग अन्नपूर्णा आजीला तिनं म्हणत असते की हे सगळं जे काही चाललेलं आहे ते तुला माहितीच आहे, आजचा शेवटचा दिवस आहे आणि आता तुलाच सांगायचं आहे की काय होणार आहे, कारण तुला उठता येते का बघूया, चला उठा आता, असं म्हणत तिने उठवते आणि अन्नपूर्णा आजीचा हात सोडून देते। उठून उभं तर केलेला आहे, अन्नपूर्णा आजीचा तोल जातो, अन्नपूर्णा आजी खाली कोसळते। हे सगळं कमळी बघते। कमळीला खूप राग आलेला असतो, पण कमळी म्हणते नाही, आता शांत राहायचं नाहीये, आता काहीतरी करावं लागणार आहे आणि जोपर्यंत मी काही करत नाही तोपर्यंत हे सगळं थांबणार नाही। इकडे नयनतारा पेपर वाचत असते। पेपरमध्ये बातमी आलेली असते की अन्नपूर्णा ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजच्या सर्वेसर्वा अन्नपूर्णा महाजन त्यांची सगळी प्रॉपर्टी अनिका महाजन हिच्या नावावरती करणार आहेत आणि इथून पुढे मूर्ख अनिका ही या सगळ्या प्रॉपर्टीची मालकीण असणार आहे। ही गोष्ट आता कळलेली आहे, ती म्हणजे गौरीला सुद्धा धक्का बसलेला आहे, कारण जे काही घडत आहे ते खूप भयानक असं आहे आणि मग गौरीलाही धक्का बसलाय। गौरी ही विचार करायला लागलेली आहे। इकडे अन्नपूर्णा आजीची तब्येत आता खूप बिघडलेली आहे, कारण अन्नपूर्णा आजीला वाटलंच नव्हतं की असं काहीतरी होईल आणि या पद्धतीने गोष्टी घडतील, पण गोष्टी तर आता तशाच घडायला लागलेल्या असतात। अन्नपूर्णा आजीला कळलेलंच नाहीये की हे सगळं काय होऊन बसले आणि आता पुढे काय करायचं, कारण ह्या सगळ्या गोष्टींमुळे हा सगळा गोंधळ सुरू झालेला असतो। तर इकडे आता अन्नपूर्णा महाजन यांची सगळी संपत्ती त्यांच्या लहान नातीच्या नावावर होणार, कारण 6 महिन्यांचा दिलेला कालावधी हा संपत आहे आणि एकदा का 6 महिन्यांचा कालावधी संपला की ती मालकीण होणार आहे, असं या कामिनीनंच बोलवून घेतलेलं असतं। आता मात्र प्रश्न पडलेला असतो की करायचं काय, या सगळ्याचा काय गोंधळ घालायचंय आणि हे सगळं जे काही झालेलं आहे या सगळ्यातून मार्ग कसा काढायचा आहे हा प्रश्न पडलेला असतो। आता गौरी सुद्धा विचार करायला लागलेली असते। गौरी म्हणत असते की एवढं सगळं झालेलं आहे, त्याचबरोबर नयनतारा तिला सांगू लागते की अगं अहो साधना मावशी, तुम्हाला काय सांगू, अन्नपूर्णा आजी ज्या आहेत ना त्यांची तब्येत सुद्धा खूप बिघडलेली आहे आणि त्यांच्या
तब्येतीमध्ये हे सगळं जे काही घडत आहे त्यामुळे त्यांनाही तेवढाच त्रास होऊ लागलेला आहे. आता मात्र त्यांना त्रास देण्यापलीकडे ह्या बायका काहीच करणार नाहीत. आता गौरीलाही प्रश्न पडलेला असतो की आता करायचं काय, या सगळ्यातून कसा मार्ग काढायचा असा विचार गौरीला पडलेला असतो. तर इकडे मात्र रागिनी आणि कामिनी या दोघींनी एक पराक्रम गाजवायचं ठरवलेलं आहे. त्या दोघींनी गौरीचे आणि राजनचे सगळे फोटो गोळा केलेले आहेत आणि ते सगळं घेऊन त्या दोघी जणी बाहेर आलेल्या आहेत आणि अगदी एका पाठीमध्ये जाळ लावलेला आहे आणि त्याच्यामध्ये ह्या दोघी जणी ते एक एक फोटो टाकत असतात. आणि नेमका राजन तिथे येतो आणि राजन पाहत असतो. ती म्हणते की आता फायनली आपल्या घरात असलेली त्या गौरीची शेवटची आठवण यामध्ये आपण जाळून टाकत आहोत. आणि ती गोष्ट म्हणजे राजन आणि त्याचबरोबर गौरीचा फोटो, म्हणजे त्यांच्या लग्नाचा फोटो. राजन त्या क्षणी धावत येतो. राजन म्हणतो काय चाललंय यांचं हे. राजनला तर धक्का बसलेला असतो. राजन म्हणत असतो की नाही नाही, सोडणार नाहीये मी यांना, असं म्हणत राजन पुढे आलेला असतो. तो धावत असतो कारण त्याला वाईट वाटत असतं, कारण त्याचा आणि गौरीचा फोटो जाळला जात असतो. आता मात्र राजनला खूप राग येतो आणि राजन एवढा भडकलेला असतो की त्या क्षणी राजनने इकडे रागिणीच्या झिंजा उपटायला सुरुवात केलेली असते. तिची केस ओढलेली असतात आणि तो फोटो वाचवलेला असतो, कारण राजनला माहिती असतं की ती त्याची आणि गौरीची आठवण आहे, ती शेवटची आठवण आहे. काहीही झालं तरीही ही गोष्ट जी आहे ती अशा पद्धतीने होता कामा नये एवढंच राजनला वाटत असतं. आणि आता मात्र रागिनी आणि कामिनी दोघेही राजनला म्हणू लागतात की तू अशा पद्धतीने वागू शकत नाही. कामिनी म्हणते तू माझ्या मुलीशी अशा पद्धतीने वागू शकत नाहीये. राजन म्हणतो की तुमच्या मुलीला शिकवा ना, मग आता शिकव तुझ्या मुलीला कसं वागायचं असतं आणि काय करायचं असतं का, कारण तुझ्या मुलीला अक्कल नाही आणि तुम्ही दोघींनी मिळून माझ्या मुलीलाही बिघडवलेलं आहे, असं राजन बोलत असतो. आता मात्र कामिनीच्या चांगल्या शिट्ट्या वाजतात, कारण कधी नव्हे ते राजनचा एवढा पारा चढलेला असतो. राजनला कळलेलं असतं की आता का घरामध्ये ही सगळी प्रॉपर्टी हे सगळं यांच्या ताब्यात गेलं की मग मात्र सगळं अवघड होणार आहे. आणि आता प्रश्न पडलेला असतो की आता करायचं काय, या सगळ्या परिस्थितीचं नक्की करायचं काय, हा एकच प्रश्न पुढे उभा राहिलेला असतो. आणि मग मात्र इकडे राजन त्याचबरोबर कमळी आणि ऋषी भेटतात आणि मग आज 12 पर्यंतची मुदत दिलेली आहे. कामिनीनं सांगितलेलं आहे की आज जर 12 वाजेपर्यंत ती इथं आली नाही तुमची नात, तर आज 12 वाजता ही प्रॉपर्टी सगळी अनिकाच्या नावावरती केली जाणार आहे, असंही तिनं जाहीर केलेलं असतं. आता राजन अन्नपूर्णाजीकडे येतो आणि म्हणू लागतो की आई मी काय करू, कशा पद्धतीने हे सगळं सोडवू, कारण मला कळतच नाहीये, पण मी नक्कीच तुझ्या मोठ्या नातीला 12 पर्यंत घेऊन येणार आहे, असा शब्द तिने अन्नपूर्णा आजीला दिलेला आहे. अन्नपूर्णा आजी बेशुद्ध असते, कारण तीही पडलेली असते. आजोबांसारखी अवस्था अन्नपूर्णा आजीची केलेली आहे आणि त्यांचीही अवस्था तशी झालेली आहे. खरं तर या सगळ्या गोष्टी आता खूप छान पद्धतीने हँडल केल्या जाणार असतात, कारण खूप मोठा डाव आखलेला असतो, तो म्हणजे राजन, कमळी त्याचबरोबर ऋषी यांनी. कारण आजोबांनी राजनला एक शब्द बोलून दाखवलेला असतो आणि तो म्हणजेच कमळी. त्या क्षणी लक्षात आलेलं असतं की आपल्याला कमळीकडे जाणं गरजेचं आहे, कमळीच आपल्याला यातून वाचवू शकते. आणि म्हणूनच राजनने ती मदत घेऊन हे सगळं खूप छान पद्धतीने घडवून आणलेलं असतं. देवयाईनेच आशीर्वाद दिलेला आहे आणि देवयाईच्याच रूपाने बाबांच्या तोंडून कमळी हे नाव ऐकायला मिळालेलं आहे, हे राजनच्या सुद्धा लक्षात आलेलं असतं. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे आता कामिनी सगळेजण वाट बघत असतात आणि फायनली तिथं आता 12 वाजायला आलेले असतात. सगळेजण हॉलमध्ये जमलेले असतात. ढोल ताशांच्या गजरामध्ये बाहेर खूप मोठा गोंधळ सुरू असतो. अनिकाची आता या सगळ्यावरती तिथे सिंहासनावरती ती बसणार असते, कारण अन्नपूर्णा ग्रुप ऑफ इंडस्ट्रीची ती मालकीण होणार आहे. परंतु अचानक तिथे एंट्री झालेली आहे, ती म्हणजे कमळीची. आणि कमळी म्हणते की आता एकेकाला सोडणार नाही, असं म्हणत कमळीने चाबूक आणलेला असतो आणि त्याच चाबकाने तिनं धुलाई करायला सुरुवात केलेली असते. धुलाई म्हणजे साधी सुधी धुलाई नाही, तर तिने आता वाट लावलेली आहे ती या दोघींची. कमळीने हातात चाबूक घेतलेला आहे आणि फटकावायला सुरुवात केलेली आहे, ती म्हणजे कामिनीला, कारण कामिनीने आजोबांना आणि अन्नपूर्णा आजीला तेवढाच त्रास दिलेला आहे. आता पुरावा काय हा मोठा प्रश्न उभा राहतो. पुरावे सुद्धा आता कामिनीच्या समोर दिलेले असतात आणि सांगितलेलं असतं की काहीही झालं तरीही या सगळ्या गोष्टी ज्या आहेत
त्या कशा पद्धतीने होणार आहेत, कारण या सगळ्यामध्ये कमळी ही अन्नपूर्णा आजीची नात आहे, मोठी नात आहे आणि या सगळ्या प्रॉपर्टीची मालकीन आता कमळी झालेली आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.